सोमवती अमावस्या 2026 अधिक मासातील सोमवती दर्श अमावस्या अधिक ज्येष्ठ सोमवती अमावस्या 2026 जवळ आलेली आहे. तर सोमवती दर्श अमावस्येला करा हा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. यामुळे पितृदोष, अडचणी, ग्रहदोष, वास्तुदोष, नजरदोष, घरातील बाधा सर्व क्षणात निघून जाईल. अधिक ज्येष्ठ सोमवती दर्श अमावस्या 2026 अधिक मासातील या अमावस्येला एवढं महत्त्व का दिलं जातं? 3 पिढ्यांचा पितृदोष असेल तर काय करावे? पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय. पण घरामध्ये पितृदोष आहे याची लक्षणं काय आहेत? नेमका दहीभातचा उपाय नेमका कसा करायचा आहे? या उपायासाठी दहीभात बनवण्याची योग्य पद्धत काय? अमावस्या तिथी कधी सुरू होणार आहे, कधी समाप्त होणार आहे? पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय कसा करावा? दही भात बनवताना ही एक वस्तू आवर्जून टाका. दही भात बनवताना ही चुकूनही करू नका. उपायासाठी भात बनवण्याची योग्य पद्धत काय? उपायासाठी कोणत्या प्रकारचं दही घ्यावं? जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, बाधा असेल, वाईट शक्ती असतील, नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर मग अशा वेळी अमावस्येच्या दिवशी काय करावे, काय टाळावे? अमावस्येच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका, नाहीतर आयुष्यभराचे भोग तुम्हाला भोगावे लागतील. तर याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला एक लाईक करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात आधी आपल्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो की अखेर अधिक मासातील सोमवती दर्श अमावस्या एवढी महत्त्वाची का मानली जाते? तर धर्मशास्त्रानुसार अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित मानली जाते आणि जेव्हा ही अमावस्या अधिक मासामध्ये येते तेव्हा तिचं महत्त्व अनेक पटीने वाढतं असं मानलं जातं. विशेष म्हणजे अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय मानला जातो किंवा समर्पित मानला जातो. तर अमावस्या तिथी ही पितृकार्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. म्हणूनच अधिक मास प्लस अमावस्या असा दुर्मिळ योग तयार झाला की पितरांची कृपा मिळवण्यासाठी, पितृदोष शांत करण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा काळ अत्यंत प्रभावी मानला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी श्रद्धेने केलेले दान, जप, तर्पण आणि उपाय पितरांपर्यंत लवकरच पोहोचतात. जर घरामध्ये सतत अडथळे येत असतील, कामे होता थांबत असतील, घरात विनाकारण तणाव, भीती आणि बाधा जाणवत असेल, तर अनेक लोक दर्श सोमवती अमावस्येला विशेष उपाय करतात. पण येथेच अनेक जण एक मोठी चूक करतात. तर उपाय तर करतात पण योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे पूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं. म्हणून पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, जर पितृदोष असेल किंवा 3 पिढ्याचा पितृदोष जाणवत असेल तर दहीभाताचा उपाय नेमका कसा करायचा? अधिक मासातील सोमवती दर्श अमावस्या 2026 वार रविवार या दिवशी सुरू होत आहे. तर अमावस्या तिथीचा प्रारंभ 14 जून दुपारी 12:20 सुरू होत आहे आणि अमावस्या समाप्ती 15 जून 2026 सकाळी 8:24 समाप्त होत आहे. तर अधिक मासातील सोमवती अमावस्या आलेली आहे, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची अमावस्या देखील मानली जाते. आणि याचबरोबर 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मासाची देखील समाप्ती होणार आहे. तर आता दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बघूया. घरामध्ये पितृदोष आहे हे कसं ओळखायचं? धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पितर म्हणजेच आपले पूर्वज असंतुष्ट असतात किंवा पितृदोष निर्माण होतो तेव्हा घरामध्ये काही संकेत दिसू लागतात असं सांगितलं जातं. घरामध्ये सतत भांडणं आणि तणाव होणं, कोणतंही काम पूर्ण होता अचानक बिघडणं, पैशाची अडचण सतत निर्माण होणं, घरामध्ये विनाकारण भीती आणि नकारात्मक ऊर्जा जाणवणं, वारंवार वाईट स्वप्न पडणं, देवपूजेत मन न लागणं, कुटुंबामध्ये आजारपण आणि मानसिक अस्वस्थता जाणवणं, लग्न न होणं, नोकरी, व्यवसाय यामध्ये वारंवार अडथळे येणं. असे लोक सांगतात की घरात सगळं असूनही समाधान मिळत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी यश हातातून निसटत राहतं.
विशेष म्हणजे अमावस्येच्या आसपास हे संकेत अधिक प्रमाणात जाणवतात असं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण म्हणजे पितृदोषच असतो असं नाही. हा विषय श्रद्धा आणि धार्मिक मान्यतेशी संबंधित आहे. मात्र शास्त्रानुसार अधिक मासातील सोमवती दर्श अमावस्या ही पितरांची क्षमा मागण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आता पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जर पितृदोष जाणवत असेल तर दहीभाताचा उपाय नेमका कसा करायचा? चला जाणून घेऊया. आता अनेकांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो, अखेर दर्श अमावस्येच्या दिवशी दहीभाताचाच उपाय का करायचा? तर धार्मिक मान्यतेनुसार दही आणि भात हे दोन्ही पदार्थ शांती, समाधान आणि सात्विकतेचं प्रतीक मानले जातात. विशेष म्हणजे अमावस्येच्या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी थंड, सात्विक आणि पवित्र अन्न अर्पण करण्याची परंपरा सांगितली जाते आणि म्हणूनच दही भाताचा उपाय पितृशांतीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. अशी मान्यता आहे की हा उपाय श्रद्धेने केल्यास पितृदोष शांत होण्यास मदत होते, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, नजरदोष आणि बाधा दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते, घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास यामुळे मदत मिळते. कारण हे पितरांच्या स्मरणाशी जोडलं जातं. पण इथेच एक मोठी चूक अनेक जण करतात. दही भात बनवण्याची योग्य पद्धत माहीत नसते आणि चुकीच्या वेळेला उपाय केला जातो. म्हणून पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दही भात बनवताना कोणती एक विशेष वस्तू टाकावी आणि भात बनवण्याची योग्य पद्धत काय आणि दही कोणत्या प्रकारचं वापरावं? तर दही भात नेमका कसा तयार करायचा? उपायासाठी भात बनवण्याची योग्य पद्धत काय आहे? तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की दही भात कसा तयार करायचा. दही भात बनवण्यासाठी तुम्हाला निवडलेले स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत. तर हे तांदूळ तुम्ही आधी धुवून घेऊ शकता किंवा थेट शिजवू शकता. दोन्ही पद्धती योग्य मानल्या जातात. आता पुढचा प्रश्न येतो, भात शिजवताना कोणती काळजी घ्यायची? तर सर्वात आधी पाणी उकळायला ठेवायचं, पण लक्षात ठेवा त्या पाण्यात मीठ किंवा तेल अजिबात टाकायचं नाही. पाणी व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आणि साधा अळणी भात शिजवून घ्यायचा. अनेक लोक येथेच एक चूक करतात, भातामध्ये चव यावी म्हणून मीठ टाकतात. पण उपायासाठी बनवलेल्या भातामध्ये मीठ टाकायचं नसतं. भात व्यवस्थित शिजला की तो थोडासा थंड होऊन द्यायचा, कारण गरम भातामध्ये दही मिसळायचं नसतं. आता प्रत्येकाच्या मनामध्ये पुढचा प्रश्न येतो, उपायासाठी कोणत्या प्रकारचं दही आपल्याला वापरायचं आहे? तर मित्रांनो, तुम्ही थोडंसं आंबट दही घेतलं तरी चालेल. अगदी ताजं किंवा अजिबात आंबट नसलेलं दही वापरलं तरी काही हरकत नाही. दह्यासाठी कोणताही कठोर नियम सांगितला गेलेला नाही. आता प्रश्न येतो की हा दही भात पितरांना कसा अर्पण करायचा? जर तुम्हाला पितरांसाठी नैवेद्य म्हणून दही भात अर्पण करायचा असेल किंवा पितरांच्या नावाने घास ठेवायचा असेल तर तो दही भात पत्रावळीवर, केळीच्या पानावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवू शकता. अनेक घरामध्ये अमावस्येच्या दिवशी जेवताना ताटाभोवती पाणी फिरवून दही भाताचा एक घास काढला जातो आणि तो घास खाली जमिनीवर, पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर ठेवला जातो. हा घास पितरांच्या नावाने अर्पण केला जातो. त्यानंतर तो घास कावळा, गाय किंवा कुत्र्यासारख्या मुक्या जीवांना दिला जातो. आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो, जर कावळा किंवा पक्षी आले नाहीत तर काय करायचं? तर अशा वेळी दही भात घराच्या छतावर ठेवू शकता, जेणेकरून पक्षी तो खाऊ शकतील. आणि जर पक्षी आले नाहीत तर मुंग्याच्या वारुळाजवळही आपल्याला हा दही भात ठेवता येतो. यामागचा उद्देश फक्त एकच असतो, कोणत्याही मुक्या जीवाला अन्न मिळावं आणि पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी किंवा मिळावी. तर आता पुढचा प्रश्न येतो, दही भाताचा उपयोग पितृदोष निवारण्यासाठी कसा करायचा? तर मित्रांनो, या उपायासाठी तुम्हाला शेणाची गौरी पेटवायची आहे.
तर ती व्यवस्थित पेटल्यानंतर त्यावर थोडंसं गूळ, थोडंसं तूप आणि तयार केलेला दही भात, 2-4 तुकडे शेवयाचे टाकायचे आहेत. त्यानंतर त्याभोवती पाणी फिरवून पितरांचं स्मरण करून नमस्कार करायचा. अशी मान्यता आहे की आगीच्या माध्यमातून तयार होणारा सुवास पितरांपर्यंत पोहोचतो आणि हा उपाय पितृशांतीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, वास्तुदोषासाठी दही भाताचा उपाय कसा करायचा आहे? जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, बाधा असेल, काही वास्तुदोष जाणवत असेल, तर दही भात एका पुट्ट्यावर किंवा एखाद्या भांड्यात घ्यायचा, त्याचे 4 भाग करायचे. यानंतर घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये बाहेरच्या बाजूला किंवा छतावर थोडासा दही भात शिंपडायचा किंवा ठेवायचा. तर ही पद्धत वास्तुदोष दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी मानली जाते. मित्रांनो, दृष्ट काढण्यासाठी आधी तयार केलेला भात व्यवस्थित थंड होऊ द्या. थंड झालेल्या भातामध्ये दही मिक्स करून एका भांड्यात काढा. तुमच्या लहान बाळाची किंवा मोठ्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे, त्यांना आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर बसवा. जर मुख्य दाराजवळ बसवणं शक्य नसेल तर घरातील इतर कोणत्याही जागेवर जेथे तुम्हाला सोयीचं वाटेल त्यांना बसवू शकता. पण जेव्हा कधी दृष्ट काढायची असते तेव्हा त्या व्यक्तीला घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर बसवण्याची पद्धत आहे. तरीही जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं करू शकता. त्या व्यक्तीला उंबरठ्यावर किंवा मोकळ्या जागेवर बसवल्यानंतर तुम्ही त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा दही भात उतरवू शकता. उतारा करताना नेहमी सुलट दिशेने ओवाळण्याऐवजी उलट्या दिशेने ओवाळायचं असतं. मित्रांनो, यासाठी दही भाताचं भांडं हातात घेऊन उलट दिशेने त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळा. यालाच उतारा करणं असं म्हणतात. हा उतारा केलेला दही भात कोणालाही खायला देऊ नका. पितरांसाठी बनवलेला दही भात नैवेद्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि नंतर त्यात थोडं मीठ मिसळून प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालतो. पितृ श्राद्धामध्ये पितरांच्या नावाने केलेलं अन्न आपण खातो. त्यामुळे जर दही भात उरला असेल तर त्याला तेल, मीठ, जिरे, मोहरी, मिरची, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता याचा तडका देऊन खाण्यासाठी वापरू शकता. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, नकारात्मक ऊर्जेचा उतारा केलेला दही भात कोणत्याही परिस्थितीत खाल्ला जाऊ नये. उतारा करताना मनात प्रार्थना करायची आहे की ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे तर ती दूर होऊ दे आणि तिच्या मागचे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे. उतारा झाल्यानंतर तो दही भात अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कोणाचाही पाय पडणार नाही. जमिनीवरचे जीवजंतू किंवा प्राणी खाऊ शकतील, त्यामुळे त्याला काही हरकत नाही. मात्र तो अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे तो पायाखाली तुडवला जाणार नाही. तसेच घरात त्या दही भाताचा एकही अंश राहू देऊ नका. जर अमावस्या किंवा पौर्णिमेला मन खूप सैरभैर होत असेल, घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल किंवा वाद भांडण होत असतील तर त्यासाठी दही भाताचा उपाय केला जाऊ शकतो. यासाठी दही भात व्यवस्थित मिक्स करून एका केळीच्या पानावर किंवा अन्न पदार्थासाठी न वापरल्या जाणाऱ्या एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवा. अमावस्येच्या रात्री झोपण्याआधी तो भात बाथरूमच्या खिडकीवर, भिंतीजवळ किंवा जिथे सांडपाणी जातं अशा ठिकाणी ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्या भांड्याला उचलून निर्जन ठिकाणी घेऊन जा, जिथे तो कोणाच्या नजरेस पडणार नाही किंवा कोणाचा पाय तिथे पडणार नाही. तर तो दही भात अशा ठिकाणी टाकून द्या. घरात परत आल्यावर जर आंघोळ केलेली नसेल तर आंघोळ करा. जर आंघोळ आधीच झालेली असेल तरीही हातपाय धुवायला विसरू नका आणि मग कामाला लागा. मित्रांनो, जर हा उपाय तुम्ही पितृदोषासाठी करत असाल तर तो पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद कायम राहावा आणि त्यांची नाराजी दूर व्हावी या उद्देशाने केला जातो. आपल्यावरती प्रसन्न असलेले पितर म्हणजेच आपले पूर्वज आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळा येऊ देत नाहीत. म्हणूनच बरेच जण देवाच्या कोपाप्रमाणेच पितरांच्या आत्म्याला शांत ठेवण्यालाही तेवढंच महत्त्व देतात. त्यामुळे तुम्ही हा दही भात अशा ठिकाणी ठेवावा जेथे कावळे, कुत्रे किंवा इतर प्राणी किंवा पक्षी तो खाऊ शकतील. तुमच्या घराला खरोखरच पितृदोष असेल किंवा तुमचे पितर जर तुमच्यावर खरंच नाराज असतील तर तो दही भात थोडा का होईना प्राणी किंवा पक्षी खातील.
मित्रांनो, परंतु जर पितृदोष नसेल आणि पितरांच्या संबंधित कोणतीही चूक झालेली नसेल तर त्या दहीभाताला तोंड लावायला कोणीही म्हणजेच कोणताच प्राणी पक्षी येणार नाही. हा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. जर तुम्हाला असं वाटलं की आजूबाजूला प्राणी पक्षी असूनही त्यांनी दहीभात खाल्ला नाही तर याचा अर्थ तुमच्या घराला पितृदोष नाही. अशा वेळी तुम्हाला हा उपाय पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. मात्र दर अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ किंवा नैवेद्य दाखवण्याचा नियम म्हणून तुम्ही पितरांच्या फोटोसमोर दहीभात घेऊ शकता. त्यानंतर दहीभात गाईला, कुत्र्याला किंवा कावळ्याला दिला तरी चालतो. सामान्यतः आपण नैवेद्य ठेवतो आणि प्राणी किंवा पक्ष्यांनी तो खावा अशी अपेक्षा करतो. परंतु या प्रकरणात तुम्ही स्वतःहून प्राण्यांना तो दहीभात खायला दिला तरी हरकत नाही. तर तुम्ही हा उपाय सोमवती दर अमावस्येच्या दिवशी करावा किंवा मग तुम्ही कोणत्याही 11 अमावस्येला करू शकता. जर तुम्हाला हा कायमस्वरूपी करायचा असेल तर तोही करता येईल. दृष्ट काढण्यासाठी दहीभाताचा उतारा करताना पहिल्या प्रयत्नात फरक जाणवला नाही तर अमावस्येला हा उपाय करत राहा. मधल्या 11 अमावस्येला तुम्हाला चांगला परिणाम दिसून आला तरीही 11 अमावस्या पूर्ण होईपर्यंत उपाय सुरू ठेवा. बऱ्याच जणांचा अनुभव आहे की पहिल्या वेळेसच परिणाम दिसतो, मात्र नाही दिसला तर 11 वेळा हा उपाय करावा लागतो. वास्तुदोषासाठी सांगितलेला उपाय जसे की बाथरूमच्या खिडकीवर किंवा सांडपाण्याच्या ठिकाणी दहीभात ठेवणं, तोही लाभ मिळेपर्यंत 11 अमावस्यापर्यंत करत राहा. तर मित्रांनो, अधिक मासातील सोमवती दर अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत दहीभाताचा प्रभावी उपाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा. उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा. व असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ तुम्ही पाहायचा विसरणार नाही.